भविष्यात अयोग्य आहे या बाजूने आपले विचार काही मुद्द्यामध्ये तुमच्या समोर मांडलीत आहे। आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक, माझे सहवक्ते आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आधुनिक असला तरी त्याचे परिणाम भविष्यात अतिशय गंभीर आहेत। तो विषय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा वापर भविष्यात अयोग्य आहे। मी माझ्या भाषणाची सुरुवात 2 ओळींनी करणार आहे। यंत्र झाले हुशार, माणूस झाला आळशी। यंत्र झाले हुशार, माणूस झाला आळशी। विचार करणे सोडले, बटन दाबले की झाली खुशी। विचार करणे सोडले, बटन दाबले की झाली खुशी। मित्रांनो, एआय मुळे जीवन सोपे झाले हे मी मान्य करते, पण सोपेपणाच्या नादात आपण स्वाभिमान, विचारशक्ती आणि माणुसकी गमावत तर नाही ना, हाच खरा प्रश्न। मुद्दा पहिला, रोजगाराचा धोका। आज एआय माणसाच्या जागी काम करत आहे। उद्या जर प्रत्येक काम यंत्र करणार असेल तर माणूस काय करणार? यंत्र चालवतील कारखाने, माणूस उभा राहील हात पसरून। यंत्र चालवतील कारखाने, माणूस उभा राहील हात पसरून। आज डेटा गेला, उद्या ओळख जाईल। आज डेटा गेला, उद्या ओळख जाईल। माणूस उरेल पण स्वातंत्र्य हरवेल। माणूस उरेल पण स्वातंत्र्य हरवेल। मुद्दा दुसरा, विद्यार्थ्यांची विचारशक्ती। आज अनेक विद्यार्थी म्हणतात एआय आहे ना, उत्तर काढून देईल। पण मित्रांनो, जो स्वतः विचार करू शकत नाही तो भविष्य कधीच घडवू शकत नाही। जो स्वतः विचार करू शकत नाही तो भविष्य कधीच घडवू शकत नाही। जर विद्यार्थी स्वतः लिहिणे, विचार करणे, कल्पना करणे विसरले तर भविष्यात आपल्याला डिग्रीधारी न निर्णय घेऊ शकणारी पिढी पण मिळेल। मुद्दा तिसरा, माणूस विरुद्ध मशीन। एआय कडे ज्ञान आहे, भावना नाही। आईचे प्रेम, शिक्षणाचे मार्गदर्शन, डॉक्टरांची सहानुभूती करत नाही। एआय कडे नसते हृदय, नसते अश्रू, नसते वेदना। मग मानवाचे निर्णय त्याच्यावर सोपवावे का? मुद्दा चौथा, गोपनीयतेचा धोका। एआय आपली सर्व माहिती साठवते, आपले फोटो, आवाज, सवयी, विचार। मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, सायबर गुन्हे, फसवणूक, ब्लॅकमेलिंग वाढली तर सुरक्षित समाज कसा राहील? मुद्दा पाचवा, युद्ध आणि विनाश। युद्धात जर याचा वापर झाला तर ते युद्ध माणसाचे राहणार